महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी ही प्रामुख्याने खाजगी क्षेत्रामध्ये होती. स्वातंत्र्यानंतर केंद्र शासनाने सहकार क्षेत्राला प्राधान्य दिलं आणि 1948 साली भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर येथे तत्कालीन शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि कैलासवासी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने पहिला कारखाना निघाला. त्यानंतर सहकारी कारखान्याची उभारणी सुरू झाली. दरम्यान महाराष्ट्र शासनाने कमाल शेत जमीन कायदा आणला आणि त्यामुळे खाजगी कारखान्याकडे असलेलं त्यांचं क्षेत्र किंवा त्यांनी भाडेपट्ट्यानी खंडांनी घेतलेली जमीन ही त्यांना सोडावी लागली आणि मग त्यांच्यावर मर्यादा आल्या आणि प्रवरानगर कारखान्याचं यश पाहता सहकारी कारखानदारी ही वाढायला लागली आणि कारखाने वाढले म्हणजे त्यांचे प्रश्न पण वाढतात. त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणं याची एक समस्या उभी राहिली होती आणि त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी कैलासवासी आदरणीय वसंतदादा पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यांसाठी उपयोगी अशी एक संस्था निर्माण करावी की जिचा सहभाग कारखान्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असा असावा. आणि म्हणून 1975 साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट या नावाची संस्था स्थापन करण्यात आली. दादा जवळजवळ 75 पासून तर त्यांचं निधन होईपर्यंत म्हणजे 1990 सालापर्यंत या संस्थेचे अध्यक्ष होते. संस्थेमध्ये त्यावेळेचे धुरीण अशी मंडळी होती, त्यांचे कारखाने होते आणि साखर कारखाने सहकारामध्ये अतिशय उत्तम रीतीने चालवली जात होती. दादांच्या नंतर आदरणीय पवारसाहेब संस्थेचे अध्यक्ष झाले आणि मग संस्थेच्या कार्यक्षेत्राची कक्षा ही वाढवण्यात आली. संस्थेमध्ये संशोधन वाढवण्यात आलं. संस्थेमध्ये कारखान्याला सल्ला मसलत करण्यासाठी ज्याला आपण कन्सल्टन्सी म्हणतो ती संस्था द्यावायला लागली आणि जवळजवळ सर्व सहकारी कारखाने हे संस्थेचे सभासद होतेच, पण पवारसाहेबांनी खाजगी कारखान्यांनासुद्धा याच्यामध्ये समावेश करून घेतला आणि संस्थेचं कार्यक्षेत्र हे केवळ महाराष्ट्रापुरता न राहता सबंध देशभर असं केलं. त्यामुळे संस्थेचं काम भारतभर सुरू झालं आणि आता तर परदेशातही संस्थेचं काम वाढलेलं आहे. आता ह्या परिषदेची कल्पना ही कशी पुढे आली तर दादांची एक जन्मशताब्दी 2016 साली होणार होती आणि पवारसाहेब 75 वर्ष त्यांनी पूर्ण केले होते. मग या दोन्ही मोठ्या घटनानिमित्त एक भव्य कार्यक्रम घ्यावा असं माझ्या मनामध्ये होतं. म्हणून मी आदरणीय पवारसाहेबांकडे गेलो. मी म्हटलं, सर आपण एक मोठा कार्यक्रम घेऊया, दादाची जन्मशताब्दी आहे, आपण सुवर्ण महोत्सव अप्लाय झालेला आहे. तर ते म्हणाले कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण एक अंतर्देशीय इंटरनॅशनल अशी एक परिषद घेऊया आणि त्या कल्पनेतून ह्या परिषदेचा जन्म झाला. पहिली परिषद आम्ही 2016 साली घेतली आणि दादाच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे 13 नोव्हेंबर
या दिवशीच ती परिषद घ्यावयाचं ठरवलं. त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना निमंत्रित करण्यात आलं आणि ती परिषद ही थोडी जगावेगळी ठरली. कारण परिषदेचं स्वरूपच आम्ही असं ठेवलं होतं की सर्वसमावेशक असावं. म्हणजे जगातले साखर उद्योगातील विविध विभागातील तज्ज्ञ यांना बोलवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे भारतामधील या क्षेत्रातले तज्ज्ञ बोलवण्यात आले होते आणि साखर धंद्यासमोरील प्रश्न त्यांची सोडवणूक कशी करायची याचं मार्गदर्शन ह्या नामवंत शास्त्रज्ञांनी करावं अशी अपेक्षा होती आणि ती अतिशय सफल झाली असं म्हणावं लागेल. कारण त्या परिषदेमध्ये जवळजवळ 22 देशांनी भाग घेतला आणि 2000 डेलिगेट त्या परिषदेला आले होते आणि जे स्पॉन्सरर असतात, ज्यांची मशिनरी आहे किंवा ज्यांचं संशोधन आहे की जे साखर उद्योगाला कामाचं ठरतं, यांचाही मोठा समावेश त्याच्यामध्ये होता. अजून एक आगळीवेगळी गोष्ट आम्ही इथे केली होती की जवळजवळ 55 असे आम्ही प्लॉट निर्माण केले होते की ज्यामध्ये ऊस धंद्यासंबंधी त्याच्या जाती काय, त्याची लागवड कशी असावी, त्यात आंतरपिकं कुठली घ्यावी लागतील, त्याचा पाण्याचा उपयोग कसा करावा, सूक्ष्म सिंचनाचा कसा करावा, हा असं सर्वसमावेशक आम्ही एक असं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन, ज्याला आपण लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो, असं ठेवलं होतं. आणि ह्या परिषदेला आणि ह्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनला आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांनी या परिषदेला हजेरी लावली, माहिती घेतली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे स्पॉन्सरर होते त्यांचाही अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ही परिषद अतिशय सफल अशी झाली. पण त्याच वेळेला आदरणीय पवारसाहेब असं म्हणाले की दर 3 वर्षांनी अशी परिषद आपण घेऊ, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जगात काय चाललं आहे, त्यातून काय घेता येईल, आपण जे नामवंत वक्ते बोलवते ते भविष्याची दिशा आपल्याला दाखवतात, त्यातून काय घेता येईल, हा एक चांगला विचार त्यांनी मांडला. आणि म्हणून आम्ही दुसरी परिषद घेतली 3 वर्षांनी कोरोनाच्या पूर्वी. त्या परिषदेला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पॉन्सरांचा अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद राहिला. त्यांनी या परिषदेचं कौतुकही केलं आणि अशी परिषद दरवर्षी घ्यावी असाही आग्रह धरला. परंतु परिषदेची तयारी फार मोठ्या प्रमाणावर करावी लागते, व्याप मोठा असतो, म्हणून आम्ही दर 3 वर्षांनीच ही परिषद घ्यायचं ठरवलेलं आहे. ही परिषद घेताना सगळ्यात मोठं पाठबळ लागतं ते म्हणजे आमचे अध्यक्ष पवारसाहेब त्यांचं, आमची गव्हर्निंग काउन्सिल नियामक मंडळ त्यांचं, आमचे मेंबर जे शुगर फॅक्टरी जे आहेत, कारखाने आहेत त्यांचं आणि शेतकरी. त्याशिवाय या क्षेत्रातले विविध विभागामधील सायंटिस्ट, याला शास्त्रज्ञ, यांचंही मोठं सहकार्य लागतं. आपली 4 विद्यापीठं आहेत त्यांचंही सहकार्य लागतं. ह्या सर्वांनी असं एक जीवानी ही परिषद आम्ही 2 केल्यात, आता 3री आम्ही करत आहोत. मागच्या 2 परिषदेपेक्षा या परिषदेचा व्याप थोडा मोठा आहे, कारण जवळजवळ 3000 डेलिगेट येतील असा आमचा अंदाज आहे. आमचे जे स्पॉन्सरर होते ते पहिल्या परिषदेला 190 होते, दुसऱ्या परिषदेला 200च्या आसपास होते, पण ह्या वेळेला ते जवळजवळ 250च्या पेक्षा जास्त आहेत. डेलिगेट पण ह्यावेळेला जास्त आहेत. पहिल्या परिषदेला आमचे 22 देश सहभागी झाले होते, दुसऱ्या परिषदेला 23 झाले होते. या परिषदेला ही संख्या जवळजवळ 25 ते 26 पर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे. परिषदेची तयारी चालू आहे आणि या परिषदेद्वारे महाराष्ट्रातले शेतकरी नव्हे तर भारतातले शेतकरी मोठा प्रतिसाद देतील असं
आम्हाला भरोसा आहे. एवढंच नाही, तर परदेशामधले सुद्धा डेलिगेट्स, प्रतिनिधी ह्या परिषदेला मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्यांची नोंदणी पण चालू आहे. त्याप्रमाणे आणि आमची सुद्धा तयारी चालू आहे. या परिषदेद्वारे आम्हाला आमचे शेतकरी, आमचे कारखाने आणि सगळे तंत्रज्ञ यांना जगामध्ये नवीन काय चाललंय, कुठल्या दिशेनं हा उद्योग चाललेला आहे. आता केवळ साखर हा विषय राहिलेला नाही. साखरेशिवाय अन्य जे उपपदार्थ आहेत, जे बाय प्रॉडक्ट आहेत, मग त्याच्यामध्ये आता इथेनॉल आलं आहे, त्याच्यानंतर सोलर एनर्जी आली, त्याच्यानंतर आपली हायड्रोजन एनर्जी आली. याचीही चर्चा ह्या परिषदेमध्ये होणार आहे आणि ह्या परिषदेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, कारखानदारांनी, संशोधन करणारे सायंटिस्ट यांनी फायदा घ्यावा आणि असा असा आमचा प्रयत्न आहे.